काही कारणाने तिथे आलेला आणि तिथे सांगून सांगितलं की 16 फुटाचा रस्ता आहे, 16 फुटाचा रस्ता नको देऊ, 10 फुटाचा तरी रस्ता आम्हाला द्या। ही जबाबदारी कोणी कोणाला दिली? ही जबाबदारी प्रतापसर नाईकांनी आपले रामभवन शर्माला दिलेली, ज्यावेळी तो रामभवन शर्माने काही केलं नाहीये। त्यानंतर ह्यानेच महादेव चव्हाणांनी तो सदरचा रस्ता कॅन्सल केलेला आहे। हा खोटारडा आहे आणि हा स्वतःला नेता बनण्याचा प्रयत्न करतोय। मी तुम्हाला 70 लाखच्या निधी मंजूर झाला तर रस्त्याचे काम झाला का नाही, ज्याच्या मागे महादेव चव्हाण रोज फिरत होता। मी तुम्हाला सांगितलं ना, तो भाजपचा कार्यकर्ता आहे। नमस्कार, सत्यपरिचित मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी सध्या आहे आता काश्मीरा प्रभाग क्रमांक 14 च्या मीनाक्षी नगर मध्ये आणि या ठिकाणी येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात असुविधा आहेत, कारण की या ठिकाणी जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये येण्या जाण्यासाठी रस्ताच नाहीये। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता कशा प्रकारे हा जो रस्ता आहे हा इथे रस्ता नाहीये आणि सर्व जो येण्या जाण्याचा जो कच्चा रस्ता आहे त्याच्यावर पाणी साचलंय आणि आत्ताच या ठिकाणी आपण पाहू शकता की रॅबिट भरण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। रॅबिट भरलं जातं, त्यानंतर परत पाणी येतं, पावसाचं पाणी आलं किंवा सांडपाणी आहे, बाजूला नालाही आहे, त्या नाल्यामधून संपूर्ण पाणी या रस्त्यावर जमा होत असतं। त्यामुळे येथील नागरिक स्वतःहून या ठिकाणी रॅबिट टाकत असतात आणि या रस्त्याचं काम करत असतात। मात्र या सर्व नागरिकांचं एक स्थानिक प्रशासन, नगरसेवक आणि आमदारांच्या विरोधात ही रोष निर्माण झाला आहे आणि त्यांच्या काही तक्रारी आहेत की या सर्व स्थानिक प्रतिनिधींनी, आमदारांनी यांच्याकडे लक्ष दिलं नाही, यांचं जे काही मूलभूत सुविधा आहेत त्यांना त्या पुरवण्यात ते कुठेतरी अपयशी ठरल्यात। आपल्यासोबत काही ते नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की त्यांच्या काय काय समस्या आहेत आणि काय त्यांना कशा प्रकारे त्यांना त्रास होतोय। मला तुमचं नाव सांगा आणि कशा प्रकारच्या इथे समस्या आहेत ते सांगा। मी महादेव चौहान, मित्र हेल्पर सोसाइटी के रहवासी। यहाँ पर समस्या ये है साहब, क्योंकि हमारे प्रताप सर नायक को मैं यही कहना चाहूँगा, मैं धन्यवाद करना चाहूँगा कि आप थोड़ा सा हमारे ऊपर ध्यान दीजिए। यहाँ पर हजारों की संख्या में जो भी हमारे लिए काम करेगा हम उसके लिए जरूर खड़ा रहेंगे, क्योंकि प्रताप सर ने हमारे लिए आश्वासन भी देकर हमें बोला गया था, बेटा तू टेंशन मत ले, भाई तेरा ये रोड रास्ता मैं बनाकर ही छोड़ूंगा। नहीं तो कहने का भाव यही है, क्योंकि यहाँ पर न कोई 4 व्हीलर आती है, न कोई एम्बुलेंस आती है, न कोई फायर ब्रिगेड आने के लिए रास्ता है। कोई इंसान अगर मर भी जाता है तो इंसान को लेके जाने के लिए रास्ता नहीं है। बार बार वही वाक्य बार बार आ रहा है, क्योंकि ये रास्ता को देखिए, इंसान तो छोड़िए, कोई एक बैल भी यहाँ से जा नहीं सकेगा, इतना गंदगी का पानी बह रहा है। पूरा डैचकुल पाड़ा से पूरा पानी बहते हुए पूरा पानी आता है। जो बरसात होती है इतना बाव रहता है, इतना प्रेशर रहता है, यहाँ पर एक इंसान भी जाने का लायक नहीं है, इतनी प्रेशर रहती है। और यहाँ पर ज्योत्सना ताई ने यहाँ पर 70 लाख की निधि लाई थी, यही रास्ता है। 70 लाख की निधि लाते हुए यहाँ पर राजू हेगड़े ने यहाँ पर रोका, फिर आगे जाके अलीम ने रोका, फिर जाके ये रास्ता यहीं पर रुक गया। जो ज्योत्सना ताई ने जो बनाया उसकी कोई गलती नहीं है, जो हमारे अनिल भोसले जो भी कार्य कर रहा है उसका भी कोई गलती नहीं है। मैं किसी के ऊपर दोष नहीं दे सकता कि हमारे कर्म ही ऐसे हो गए, शायद इसके लिए हमको सजा मिल रही है। कृपा करके हमारे आयुक्त को भी कहना चाहूंगा, हो सके तो हमारे तरफ ध्यान देते हुए, नजरअंदाज करते हुए थोड़ा सा ये रास्ते को थोड़ा बनाने की कोशिश करें। कई बार कई लोगों ने सांप से मरने की कोशिश की, मर भी गए, और कई लोग मरते मरते बचे हैं। और देखा जाए तो हमको बहुत सारे तकलीफें हैं। मैं यही कहना चाहूंगा, मैं हाथ जोड़ के बोलना चाहूंगा, हमारे सारे महिला मंडल, हमारे जो भी रहवासी यहाँ पर हजारों लोगों की संख्या में हमारे रहते हैं, और यहाँ पर बहुत सारी तकलीफें हैं। स्कूल जाना, ट्यूशन जाना, हमको ड्यूटी पे जाना, और कहीं अगर कोई बीमार भी पड़ जाता है, और अनेकों प्रकार का यहाँ पर देश देखने को मिलता है, अनेकों प्रकार का हमें बहुत परेशानी है, हमको कोई रास्ता नहीं है। और कृपा करके हमारे ऊपर हमारे दया दृष्टि डालिए, और आप एक हमारे लिए एक भगवान के बराबर हो, हमारे यही कहना चाहूंगा, इससे बढ़कर और कुछ नहीं। जसं की आपण पाहू शकता या आबडधोबड रस्त्यावरून एक अपंग व्यक्ती येण्याचा प्रयत्न करतोय आणि या सर्व समस्या इकडच्या नागरिकांना आहेत। अपंग व्यक्ती असो किंवा एक चांगला व्यक्ती असो, त्यालाही देखील आपल्यासोबत काही स्थानिक महिला आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांना त्रास होतो आणि त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये इथे कोणत्या कोणत्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं। तुमचं नाव सांगा आणि कशा प्रकारच्या तुम्हाला इथे समस्या आहेत त्याबद्दल सांगा। हा, मी रमा कांबळे। आम्हाला इथं खूप त्रास होतो सर, जाण्यासाठी येण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी।
आम्हाला तर इथून तिथून गेट मधून जागा दाखवली की हा बाबा हे तुमचा रस्ता आहे, म्हणूनच आम्ही इकडं रूमा घेतल्यात आणि प्रत्येकानेच इकडे रूमा घेतल्यात की जागा आहे म्हणून, रस्ता दाखवला म्हणून. किती वर्षांपासून तुम्ही इथे राहता? आम्ही इथं आम्हाला 12 वर्ष झाली आम्ही इथं राहतोय. ज्याच्याकडून तुम्ही जागा घेतली होती त्यांनी तुम्हाला रस्ता देणार हे सर्व सांगितलं होतं पहिला का? आमचा रस्ता तिथूनच होता, सर्वांना पहिल्यांदा तिथूनच रस्ता होता. फक्त लॉकडाऊनच्या कारणामुळे तिथं गेट बंद केल्याने आता हमेशासाठीच गेट बंद करून टाकले. एक लॉकडाऊनचा बहाणा म्हणून की हा तुमच्या इकडले आमच्या इकडे येऊ देऊ नका म्हणून लोक इकडे, पुरेच लोक तिकडे जातात. तुम्हाला ज्यांनी जागा विकली त्यांच्याकडून तुम्हाला रस्ता देण्यात आला होता का? हो, त्यांनी पण हेच रस्ता सांगितला होता की तिथून आम्हाला गेट मधून इकडून बी यायचा आणि तिकडून बी जायचं, हे दोन्ही पण रस्ते दाखवले होते. पण आता तिकडून एका कारणामुळे जे गेट बंद करून गेले ना ते लोक कधीच गेट खोलत नाहीत. त्यांना जर काही काम असलं तर ते गेट खोलतात, कचरा फेकतात तिकडे आणून, जे बी काही काम असलं ते करतात त्यांचं गेट खोलून. पण आम्हाला तिकडे कधी जाऊ देणार नाही. आणि आमचं कोणी जर गेलं ना तिकडे तर आम्हाला शिव्या देतात, आम्हाला धमकी देतात की तुम्ही जर इकडे आले तर तुमचे हातपाय मोडू. जसं की आपण पाहिलं अनेक महिलांनी इथे तक्रार केल्यात आणि अनेक महिला इथे जमल्या आहेत. या सर्व इकडच्या रहिवाशांचं प्रतिनिधित्व महादेव चव्हाण हे करत आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही सर्व जेव्हा वस्ती तयार होत होती, जे जागा मालक होते त्यांनी या संदर्भात इथे रस्ता देण्याची काही रस्ता दिला होता का किंवा रस्ता देणार असं काही आश्वासन दिलं होतं का? आश्वासन दिलेला ना. मैं मित्र हेल्पर सोसाइटी आनंद नगर के रहवासी की तरफ से मैं महादेव चौहान यहाँ पर बोलना चाहूंगा कि हमको बबलू पांडे, हंसराज, लालमणि चौहान, अनेकों प्रकार का सब बिल्डर ने सबने हमको ये रास्ता दिखाया गया था, ये रास्ता आपका बनेगा, 16 फीट का रास्ता होगा, ये रास्ते से आपको ये रास्ता मिलेगा। वो रास्ता तो दूर की बात, हमको जाने के लिए भी रास्ता नहीं है। हमको अलीम बेग ने भी रोका, राजू हेगड़े ने भी रोका, फिर हमारे नगर सेवक हमारे अनिल भोसले साहब ने भी काफी सारी बातों को ध्यान देते हुए आगे बढ़ाने की कोशिश किया। जोशना ताई ने भी बोलना चाहा लेकिन कोई बात उसको अनसुना करता रहा, लेकिन किसी ने भी आगे बढ़ने की कोशिश नहीं किया और नजरअंदाज करते हुए हमको इतनी सारी तकलीफें होती। आज 4-5 साल से, आज लॉकडाउन के पहले से हम ये गटर भी यहाँ पर 70 लाख की निधि थी, वो 70 लाख की निधि लाने वाला भी मैं था। सब लोगों का सहयोग देखकर, सब लोगों का साइन लेकर मैं यहाँ का अध्यक्ष हूँ, क्योंकि मुझे यही कहना है, मैं मेरे प्रताप सर नायक को यही कहना चाहूंगा, हमारे आमदार को यही कहना चाहूंगा, जो भी हमारे आयुक्त है, हमारे नगर पालिका के, हमारे पुलिस वाले के, हमारे जो भी पुलिस वाले, हमारे जो भी कार्यकर्ता है या जो भी है, हमारे इतनी हमारा नजरअंदाजा न करते हमारे तरफ ध्यान दीजिए, क्योंकि हमको इतनी सारी तकलीफों से बाहर निकलना पड़ता है। ये संडास का पानी यहाँ पर बहता है, कई लोग तो यहाँ से गुजर जाता है। यहाँ पर देखो, एक अपंगा इंसान यहाँ से आ नहीं सकता, पैदल तो छोड़िए, यहाँ पर कोई आने की यहाँ पर कोई ऐसी कोई ताकत नहीं है। रस्त्याबाबतची तुमची तक्रार आहे त्याबद्दल तुम्ही स्थानिक नगरसेवक जे होते आणि याच प्रभागातील का सभापती होते आणि महापौरी होते, मग तुम्ही त्यांच्याकडे हा विषय मांडला होता का? या सर्व समस्या आहेत, या तक्रारी केल्या आम्ही मांडलेला, ह्या विषयावर मी योजनाताई हंसालेला पण ते विषय मांडलेला आणि आपले राजू हेगडेच्या घरी जाऊन पण बसलेले, राजू हेगडेला पण समजवला की असा विषय की कुठल्या प्रकार का ये रस्ता न थांबता ये रस्ता बनवायला द्या, तरी पण तो ऐकला नाहीये, तो रस्ता बनवायला दिला नाहीये। तो असा कुठे ना कुठे असं बघायला वाटतो की कुठे आम्ही चुकी केली का? राजू हेगडेनी जागा विकली और रामभवन शर्मानी जिम्मेदारी घेतली होती इथून रोड रस्ता बनवायचा, तो पण रस्ता इथे काढून दिला नाही। हमारे प्रताप सर नायकांनी पण ये जिम्मेदारी दिली होती की रस्ता आम्ही कुठली परिस्थिती माझ्या लोकांसाठी मी करून देतो, माझी जिम्मेदारी असं म्हणजे नगरसेवकांकडून काही झालं नाही म्हणून तुम्ही आमदारांकडे गेला होता का? हो, नगरसेवकांकडून झालं नाही म्हणून आम्ही तिथे आमदारकडे गेलेला। आमदार साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं? मला आश्वासन दिलेलं की मी कुठली परिस्थितीने मी तुमची रोड रस्ता मी बनवून देतो। माझे काही लोक फसून गेले, काही असे प्रकारचे लोक फसले गेले, कुठले बिल्डरना न बघता असा विचार न करता मी रोड रस्ता मी कुठली परिस्थितीने मी इथे करणार। अलीम बेग म्हणून तिथे आलेला आणि तिथेच काही कारणाने तिथे आलेला आणि तिथे सांगून सांगितलं की 16 फुटाचा रस्ता आहे, 16 फुटाचा रस्ता नको देऊ, 10 फुटाचा तरी रस्ता आम्हाला द्या की आमच्या लोकांपर्यंत एम्ब्युलेशन गेलं पाहिजे आणि आमचे ज्या एम्ब्युलेशन जे काही माणूस बिमार पडतील, कोणाची डेथ झालं असेल तर म्हणून त्याला कुठे ना कुठे आनंद भेटेल आणि सर्वांना सुख भेटेल, आज रस्ता बनवायला द्या असं म्हणून विचार होता। म्हणजे आमदारांकडे तुम्ही जी समस्या घेऊन गेल्यात त्याचंही म्हणजे कुठे ना कुठे त्यांच्याकडून हे समस्येचं निराकरण झालेलं नाहीये का? समस्येचा निराकार झालेला म्हणून सांगतो। अलीम बेग आणि रामभवन शर्मा होता, रामभवन शर्मानी सांगितलं
की रामभवन शर्मा तो लेटर मी पाठवलं की मी काय बघायला वाटतो की तुमच्या एरियामध्ये असे असे बघायला वाटतो, तुम्ही जिम्मेदारी असे किती दिवसापासून तुम्ही आम्ही गप्प राहिला होता, इथपर्यंत माझ्यापर्यंत लोक येतात आणि तुम्ही गपचूप बसले होता, ही लेटर त्यांच्या हातात सोपवला होता आणि मी जिम्मेदारी तुम्हाला सोपवतो, कुठली प्रकारने अडचण न येता ही रोड कुठली प्रकारे, आणि माझ्या समोर दिलीप धोळेला फोन केला आणि ज्यावेळी नगरपालिकेला पण फोन केलेला, ते फोन करताना मला भरपूर आनंद वाटलेला. ही जबाबदारी कोणी कोणाला दिली? ही जबाबदारी प्रताप सर नाईकांनी आपले रामभवन शर्माला दिलेली, ज्यावेळी तो रामभवन शर्माने काही केलं नाहीये. या गोष्टीला किती वर्ष झाली? तरी पण मला वाटतं की वर्ष दीड वर्ष झालं मी जाऊन. रामभवन शर्मा यांना तुम्ही भेटले का त्यानंतर? भेटलो ना मी, त्यांचं काय म्हणणं आहे? भेटलोय मी त्याच्याशी, भेटून झाला की तो बोलतो की अलीमची जागा आहे, तुमची जागा नाहीये, तो मालकी जागा आहे, तुमची जागा नाहीये, मी काही करू शकतो त्याच्यामध्ये, अशा प्रकारचं त्यांनी बोलला. तर आपण पाहू शकता कशा प्रकारे या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात असुविधा आहेत आणि इथल्या नागरिक आता सध्या या सर्व समस्येला तोंड देत आहेत. सर्व जे इकडचे नागरिक आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की त्यांनी अगोदर नगरसेवकांना तक्रार केली, नगरसेवकांकडून काही झालं नाही म्हणून ते विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे गेले होते आणि त्यांनी कुणाला तरी जबाबदारी सोपवली आणि त्यांच्याकडूनही या सर्व समस्यांचं निराकरण झालेलं नाहीये. त्यामुळे हे सर्व नागरिक आता कुठे ना कुठे तक्रार करत आहेत. आपको क्या समस्या है? बाथरूम का पानी इधर आता है हम लोग के दरवाजे, कैसा खाना खाएगा, कैसा रहने का? बारिश में आता है या हर रोज आता है? भर जाता है टाकी तभी। अच्छा, तो उसकी साफ सफाई नहीं होती है? और सफाई होती है तो लेकिन नगर पालिका नहीं है। नहीं, नगर पालिका ना हम लोग करवाता है। अच्छा, आप लोग करत आहे. जसं की आपण पाहिलात की मीनाक्षी नगर मधल्या रहिवाशांनी आपल्या तक्रारी आपल्या कॅमेऱ्यासमोर मांडल्या आहेत आणि या संदर्भात आम्ही आमदार प्रताप सरनाईक यांचे विश्वासू रामभवन शर्मा यांच्याशी जाणून घेऊया की काय हे संपूर्ण प्रकरण आहे आणि आमदार साहेबांना त्यांनी जी जबाबदारी दिली होती त्यांनी ही पार पाडली का. मीनाक्षी नगरच्या लोकांनी स्थानिक नगरसेवकांवर आरोप केलाय की त्यांनी त्यांचा जो काही रस्ता आहे आणि मूलभूत सुविधा आहे त्यांच्यापासून त्यांना वंचित ठेवलंय आणि याबाबत त्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे गेले तर आमदारांनी असं त्यांना सांगितलं की माझा जो व्यक्ती आहे रामभवन शर्मा ते ही जबाबदारी पार पडते, ज्या काही समस्या आहेत ते तुम्ही पार पडणार. त्यांचा आरोप आहे की तुम्ही काहीच नाही केलं. काय सांगायचं? त्यांच्या महादेव चव्हाण, पहिला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, हा एक नंबरचा दलाल आहे. त्यांनी त्या ठिकाणी काही लोकांना रूम विकायला त्यांनी लावले, त्याच्यामध्ये त्यांनी दलाली खाल्ला म्हणून तो हा खटाटोप करतोय. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतोय, हा जो अस्पष्ट त्याच्या प्रश्नामध्ये त्याच्या आरोपामध्ये ते उत्तर आहे. त्यांनी सांगितलं की मला बबलू पांडे, हंसराज यादव या सगळ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की रस्ता दे, पण ते बबलू पांडे आणि हंसराज यादव यांनी 8 फूट मीनाक्षी नगरतून त्यांनी वहिवाटीच्या 8 फुटाचा रस्ता त्यांनी दाखवला होता. तो रस्ता त्यांनी मारावा. हा महादेव चव्हाण एका पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याच्या कार्यकर्त्याच्या नेत्या अनिल ताटेला घेऊन किती वेळा पोलीस स्टेशनला गेला, तिथे काही निष्पन्न झाला नाही, काही तोडगा निघाला नाही, म्हणून तो हा खटाटोप करतोय. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की 70 लाख रुपया माजी महापौरांनी ती पास केला. जेव्हा माजी महापौरांनी पास केला तेव्हा रस्ता का झाला नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, अलीम बेगची जागाचा विषय आहे. तो अलीम बेगच्या जागेबद्दल ते चव्हाण गेला होता, साहेबांकडे गेला होता. साहेबांनी ती जबाबदारी मला दिली, ती जबाबदारी मी व्यवस्थितपणे पार पाडित आहोत. त्या जागेच्या संदर्भात हकीकत अशी आहे आजच्या परिस्थितीमध्ये की त्या जागेबद्दल एक भूमाफिया कमलेश सिंग उर्फ मसालावाला आणि राजीव कुमार उर्फ दीपक हे दोघे कोर्टामध्ये गेलेले आहेत. कोर्टामध्ये स्थगिती दिलेला आहे. आता अलीम त्याच्या पाठीमागे लागून कोर्टाच्या वकिलामार्फत पाठपुरावा करून आता जजकडे मजिस्ट्रेटकडे ऑर्डर वरती ठेवलेला आहे. ऑर्डर ज्या दिवशी अलीमच्या फेवरमध्ये होईल त्या दिवशी त्या ठिकाणी 10 फुटाचा रस्ता आदरणीय आमदार महोदयाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी जागा देण्याच्या मी बाध्य आहोत आणि तो रस्ता देणार आणि रस्ता करून घेणार आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, त्याच्यासाठी महापालिकेमध्ये फंड नाही. त्याच्या आधी जी जागा आहे ती राजू येडगेची जागा आहे. महापौरांनी एकदा फॉलोअप केली, परत का झाली नाही, परत का गेले नाही, त्यांनी पाठवलं. त्यांच्या सगळे नगरसेवक ज्या पक्षाचे तो काम करतो आहे महादेव चव्हाण, त्या पक्षाचे सर्व नगरसेवक तिकडे सबसे फेल झालेले आहेत, ते निष्क्रिय राहिलेले आहेत. तुम्हाला आजही सांगतोय की 1 ते 2 महिन्यामध्ये
त्या ठिकाणी रस्ता जिथून बाकी आहे तिथून रस्ता करण्याची जबाबदारी मी घेतलेला आहे आणि सर्व ठिकाणी रस्ता करणार आहे. 4 एकर 7 एकर मासाचा पडा आहे त्या ठिकाणी करणार आहे. त्याच्यानंतर धारावी मंदिर रोडचे इथे जे शौचालयाचे बाजूचे रस्ता आहे तेही करणार आहे आणि ही जी रस्ता आहे आनंदनगर ही जी रस्ता आहे ते शेवटपर्यंत तेही रस्ता करणार आहे. 10 फुटाचा रस्ता त्यांना करण्याची सरनाईक साहेबांनी जी आम्हाला त्यांना वचन दिलेलं आहे ते आम्ही महिना ते 2 महिन्यामध्ये ते पार पाडणार आहे. पण ते न्यायालयिक प्रकरण आहे. न्यायालयिक प्रकरण ज्या दिवशी संपेल आणि तो अंतिम टप्प्यावर आहे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर कोर्टाची ऑर्डर येईल त्यानंतर त्या रस्ता महापालिकेच्या नावाने हँडओव्हर करणार आणि महापालिकेच्या माध्यमातून किंवा आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून फंड आणून त्या ठिकाणी लोकांना रस्ते करणार आहे. आता पाईपलाईन टाकण्याचं काम आम्ही 2-4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये सुरू करतोय. त्या ठिकाणी कुठपर्यंत आनंदनगरचे जे रस्ते आहेत त्या ठिकाणी आम्ही पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू करणार आहे. राहिलं दुसरं जे नेते येत आहेत ते काही फेसबुकवर टाकतायत किंवा ह्यांनी काय केलं 5 वर्षात ह्यांनी लोकांनी हेच काम केलेलं आहे. इथे इलिगल बांधकाम होतं घर बांधतोय तक्रार करा, इथे काही कोणी कंपन्या बांधतोय तिकडे तक्रार करा आणि झोलझाल करा आणि आपला घर चालवावा. यांना दुसरा काही व्यवसाय नाही. आणि सर्वांना मी सांगू इच्छितो की जास्त कोणी आमच्या आमदार साहेबांना टार्गेट करू नये. हे गटर मीटर वाटर आहे ना हे आमदार साहेबांचं काम नाही. आमदार साहेबांचं काम आहे 10 किलोमीटरचा रस्ता 15 किलोमीटरचा रस्ता 8 किलोमीटरचा रस्ता. तरीही जे 2012 पासून काही झालेलं नाही कुठल्याही खासदारांनी केलं नाही. त्याच्या आधीही ते सगळे त्या पक्षामध्ये होते ना. या आमदार साहेबांच्या माध्यमातून का काम करून घेतलं नाही. आज आम्ही काम करतो त्यांच्या पोटे दुखत आहेत. आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या रहिवासियांना आणि मीराबाईंच्या रहिवासियांना सांगतोय की ज्या आमदार महोदयांनी आमच्या लाडके कार्य सम्राट आमदार विधायक प्रताप सरनाईक साहेबांनी 3000 कोटीची निधी आणून त्या शहराच्या खड्डे मुक्त करण्याची जो त्यांची संकल्पना आहे ती संकल्पनाच्या आधारे संपूर्ण शहरामध्ये रस्ते बनण्याचे काम चालू आहे. 500 कोटीचा खर्च करून सुयाड्यांची अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्याच्यानंतर गार्डन आहे. आता 150 कोटीचे चौपाटी करण्याचे काम सुरू होणार आहे. यामध्ये तुम्हाला सांगतो या शहरामध्ये 3000 कोटीचे वेगळे काम आहेत. ते गार्डन आता या प्रभागामध्ये हिंदी शाळेसाठी त्यांनी साहेबांनी 2 कोटीची निधी आले तर लवकर आता भूमिपूजन होणार आहे. तुमच्या दुसरं का सांगतोय की डॉक्टर अब्दुल कलाम साठी 5.5 कोटीची निधी साहेबांनी आणलेला आहे. त्याचेही काम सुरू होणार आहे. तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की ह्या दलाल महादेव चव्हाण आणि असं आणखी काही दलालामुळे त्या ठिकाणचं काम झालेलं नाही. तरी सुद्धा तुम्हाला सांगतोय की हे दलालाला बाजूला ठेवून तिकडच्या रहिवाशाचे जे समस्या आहे ती समस्यावर लवकर तोडगा निघणार आहे. महिने ते 1.5 महिने कोर्टाचा निर्णय आला की त्या दिवशी आदरणीय सरनाईक साहेबांच्या हाताने नारळ फोडून त्या ठिकाणी सिमेंट रस्ता किंवा डांबरी रस्ता करण्याच्या कामाची सुरुवात करणार आहे. कुठे ना कुठे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि यामध्ये जे स्थानिक नागरिक आहेत तिथे ज्यांनी लोकांनी घर घेतले त्यांना कुठे ना कुठे समस्या भेटत नाही. महानगरपालिकेच्या सोयी सुविधा भेटत नाहीये. कोर्टाचा निकाल येईपर्यंत त्यांना तात्पुरत्या स्वरूपात रस्ता भेटेल का? बघा कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वी तर तिथे येण्या जाण्यास कोणी आलींनी थांबवलेलं नाही किंवा राजू एडगेनी सुद्धा थांबवलेलं नाही. तुमच्या माध्यमातून त्यांनी बिल्डरवरती गुन्हा दाखल करावा ना. जागा त्यांच्या विरोधात आंदोलन करावं ना. ज्यांनी जागा विकली ज्यांनी दलाली केली त्याच्यावरती त्यांच्या विरोधात आंदोलन करावा. तुमच्या माहितीसाठी सांगतो जेव्हा कुठेतरी जागा घेतो तेव्हा त्यांनी रस्ते दाखवले असते ना. कुठलं तरी प्लॅन दाखवलं असतं ना बिल्डरनी. त्यांनी दाखवलं नाही त्यांनी जागा घेतली का. त्यांनी जागा घ्यायला नको. ह्या महादेव चव्हाण एवढी पुढे करतोय त्याच्या मागे माझी जागा आहे. महादेव चव्हाण आपलं घर तोडून मला 10 फुटाची जागा द्यावी देणार का तो. दुसरे ते जागा काय फुकटमध्ये येते का. तरी सुद्धा त्या ठिकाणी कमीत कमी 4 ते 5 ते 6 गुंठा जमीन 5 ते 6 गुंठा जमीन जाणार आहे. त्या जमिनीची किंमत कोण देणार आहे. महादेव चव्हाण देणार आहे की हे जे बडबड करताय फेसबुकवर ते देणार आहे. तरी सुद्धा तुम्हाला सांगतोय जनतेची समस्या सोडवण्याची जी प्रेरणा आहे आमच्या आमदार साहेबांची जी संकल्पना आहे त्या संकल्पनाच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी रस्त्याच्या समस्याचं निवारण करण्याची जबाबदारी मी घेतलेला आहे. आणि या प्रभागाच्या एक शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून ती जबाबदारी मी नक्की पार पाडणार. या ठिकाणी काही स्थानिक रहिवाशांचा आणि या रहिवाशांचं प्रतिनिधित्व करणारे महादेव चव्हाण यांचा असं म्हणणं आहे की महापौर यांनी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्याबाबत काय सांगतो. बघा मला तर माहिती नाही की 70 लाखचा निधी मंजूर झालेला आहे. 70 लाखचा निधी मंजूर झाला तर रस्त्याचे काम झाला का नाही. ज्याच्या मागे महादेव चव्हाण रोज फिरत होता. मी तुम्हाला सांगितलं ना तो भाजपचा कार्यकर्ता आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की 70 लाखाचे जे निधी जर पास झालेला असेल, भले ठीक आहे त्या ठिकाणी जागा मालक नाही, पण तो अलीम बेगची जागाच्या विषय नंतर आला, तर हे रद्द होण्याच्या आधी आमदार साहेबांकडे जर हा महादेव चव्हाण गेला असता तो रस्ता 100% झाला असता. तुमच्या माहितीसाठी सांगतोय. पण तो का गेला नाही, हे भाजपच्या नगरसेवकांच्या मागे फिरून फिरून, महापौराच्या मागे फिरून फिरून रस्ता झाला नाही. तर मागच्या वर्षी तो साहेबांकडे गेला होता. तो साहेबांनी आम्हाला आदेश दिले, त्या आदेशाप्रमाणे काम चालू आहे आणि कोर्टाच्या माध्यमातून लवकर काम होईल. परंतु जी 70 लाखाची कामाची निविदा झालेली आहे, की एस्टिमेट तयार झाला होता किंवा मंजुरी झालेली होती, तर ते आता माजी महापौराकडनं, त्यांच्या पक्षाचे ती पदाधिकारी आहेत, माजी महापौर होते, त्यांच्याकडनं त्याची कॉपी आणून द्यावी. त्या रस्त्याच्या मी जमीन मालक राजू एडगेकडनं आणि अलीम बेगची मी शाश्वती घेतोय. राजू एडगेकडनं पण विनंती करून मी तीही रस्ता त्यांच्याकडनं ताब्यात घेणार महापालिकेचे आहेत आणि त्या ठिकाणी रस्त्याचं काम करणार. तर त्या जे मंजूर झालेलं त्याची कॉपी मला आणून द्यावी. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतोय, मी बबलू पांडेची या विषयावरती संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की दत्ता मामाकडून ह्या महादेव चव्हाण पुढाकार घेऊन 8 फुटाचा रस्ता चालत जाण्याकरता वहिवाटी म्हणून रस्ता घेतला होता. त्याच्या मोबदला आमच्या पार्टनर जे होते भागीदार दिनेश मिश्रा, त्यांनी त्याच्या मोबदला जागा दत्ता मामाला दिल्या सुद्धा. दत्तात्रय कुचेकर म्हणून नाव होता, त्या दत्ता मामाला दिल्या सुद्धा. त्यानंतर ह्यानीच महादेव चव्हाणनी तो सदरचा रस्ता कॅन्सल केलेला आहे. हा खोटाडा आहे आणि हा स्वतःला नेता बनण्याचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला परत सांगतोय की तिकडच्या रहिवासियाकरता आम्ही रस्त्याकरणाच्या आमच्या काही संबंध नसताना सुद्धा आम्ही या ठिकाणचा रहिवासी आहोत. एक पुढारी म्हणून आम्ही काम करतोय, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कटिबद्ध आहोत आणि त्यांना रस्ता लवकरात लवकर आम्ही करून देणार आहे. जसं की आपण पाहू शकता की आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि या विषयावर पुढील जी काही अपडेट आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा